का करतस व रमा बुडगे? काय नाही मा, डोळे काढलो. डोळ्याचं ऑपरेशन नाही झालं का व माझ्या? कोटी गेली ते तू इथून कोटी गेली? आहे घरामध्ये टीव्ही पाहताय मा. रोवाले नाही जाय ना, बायका रोवाले जातात तर रोवाले जाऊ जाऊ हे एवढी मोठी सोन्याची पोत केलं. पाणी येते का काय येते गे? कपडे वरले होते काकांचं. आबा कधी आली वाल करीन बाई? आलोय आता, जरासा वेळ झाला. बँकेत गेल तू? हो का, रोवाला नाही गेलीस का? नाही गेलो. होय सुनबाई, तू रोवाला का नाही जात? काल जाईल तर मी रोवाला का? बाबा आजपर्यंत नाही ना, आज कशी काय म्हणता तुम्ही मला रोवाला नाही जात म्हणून? दुसऱ्या बाया तर जातेच रोवाले. बापा बापा बापा, दुसऱ्या बायाचा काल हेवा करता तर तुम्ही? माझा नवरा मला घरी पोहोचते, मी नाही जाऊ रोवाला. हेच नाही का, हेच चपडी तुम्हाला शिकवलं नसेल. बघा तू येते काय आले गे, फुकटची गोष्ट करायला खपाला येते, तुला काम धंदे नाहीत का मला दारे? ह्या बायकोचा तुझ्या सुनीच्या काही समजेच नाही मा. दारे येते ना, माझ्या सासूजवळ चुकल्या सांगते तर चढवलं बाई तुम्ही. मी का घरी फक्त बसली राहते तुझी सून? आम्ही गेलो रोवायला ना, सोनाला नाना बनवलं, तुझी सून घरी राहते. अगं, तू सोन्याचे चाडा बनव, सोन्याचे कंगन बनव ना, ते माझ्या सासूला काल सांगतेस काल अगे तर रोवाले आली असतीस म्हणूनच म्हणलो ना. अगे तर मी नाही येईन ना रोवाला, तारे तुझी जडते काऊन घे, मी रोवाला नाही येऊ तर काय काय? तुझ्या सुनीला काय म्हणलो का मी? त्याची हे नाही म्हणून म्हणलो फक्त. आली दारी लसतान नाही येते, माझ्या सासूला चढवते दारी. ती जडते काऊन घे, मी रोवाला नाही येऊ तर काय काय? तुझ्या सुनीला काय म्हणलो का मी? तुझ्या समोर केवढ्या बोलते माले मा, तरी एक शब्द नाही म्हण. सासूच्या वरची आहे ती सून. काम धंदे नाही आहेत का? काही चढवतच म्हणते मी, तुला चढवून राहिलो, साजरी सांगून राहिलो आपल्या घरी बोलायच्या. बसत जा ना तू, लोकांच्या सासवाईजवळ येऊन बसतेस तर. कधी आपल्या सासूजवळ बसून दोन गोष्टी नसतील सांगलीस मी प्रेमाला. काय सांगू मा आपल्या सासूच्या? जेव्हा माझ्या सासूला चढवायला येते. नाही पहा तर. बरं मामीजी, तुम्ही हिच्या गोष्टीमध्ये या नको. आणि तुम्ही म्हणता मला रोवायला नाही जास म्हणून, एवढे आहात तर तुम्ही का नाही जा रोवाला? मी कायला जाऊ गे? मग मला कायला म्हणता रोवायला जा म्हणून? मी कायला जाईन? माझा नवरा पोचते ना मला. मलाही महिन्याची 1,500 पेन्शन भेटते ना गे. पाहिजे केवढी सुंदर चर्चा करते तुझ्या समोर, तरी एक शब्द नाही बोलू शकत तू. अगे चरचरी मी नाही आवता रे. पूर्ण मोहल्ल्यातल्या बाया माझं नाव घेतात, कांती सारखी बाई नसे म्हणते त्या मोहल्ल्यामध्ये. म्हणून तुका तुझी सांगते सून ते. घरी राहते चरचर बाई. चरचर काटते गे तुझी सून जशी. घरी राहते. विरुली नसेल लागत, विरुली भाजी कापायला तोंडालाच चरचर माझी कापत जीभ अशी. काय एवढी लंबी आहे का? आली रुली लागल तर घे मला. लगेच दिवसात आधीच बा. हो आई, पोरा बाळाचा करण्यातच वेळ जाते. का सांगते की बुडगी फस्ट हिच्या पोरी जाते येऊन झाला महिन्याभरात 3 गण. वारलीचे ते येल पडाले ते येवाले जाई आगीचा किडा. एकीची का कमी होती गे, दुसरी येऊन गेली मा. आई आलो वा मी. आबा बाई कधी आलीस तू? आताच आली ताई. कशी आहे वा आई, तब्येत गिबेत बरी आहे का? जशी बरी साहेबा. पाय बुडगे पाय, 2 पोरी आल्या तुझ्या, पण तुझ्यासाठी ना सेप आणला ना केळी आणला. तर माझा नवरा तुझ्यासाठी आणते केळी ना सेपा, तरी तुला कदर नसे. देजो आता लिहून येईल जागा. तू काल झगडतेस गे आमच्या मायशीन, काल झगडतेस तू. आले झगडतच म्हणतस बाई, तर तुम्ही दोघ्या पोरी आल्या. एवढी श्रीमंताची घरवाली बायको आहे, पण आणलं का माझ्या सासूसाठी जरासं आणलं ना सेप तरी ना अंगूर तरी. लिहून देतो बुडगे आपल्या पोरीले आता जागा. माझा नवरा करते तरी तुला कदर नसे. तेलू मारतेस मला. तुला ठेसू ठेसू मारतो. एवढी साजरी पलंगार झोपली आहेस, वास्तरी येते का बेडशीटची? एवढा साजरा करतो तरी नाव नसे ना काय नसे बुडगीले. किती झगडते गे, किती झगडते गे माझ्या मायशी. सर्व माझ्या घरी सर्व बापाचं. नाही बा, तुझ्या घरी मी आपल्या पोराच्या घरी बोलतो. न्या न घे आपल्या मायला न्या. तुम्ही दोघे जणी न करा. माझ्यासारखं करू तरी शकता का तुम्ही? आली गे हे लचाण बायको. आता साऱ्या दुनियाभराच्या गोष्टी माझ्याजवळ कर. मला रोवाले जावायचं आहे. राहो मा, मी आपला धुना धुतो ना जातो आपल्या घराला. हिच्या कोण गोष्टी ऐकल गे? मस्त वेळ झाली मा, मला याच कपडे धुवायला. घे वाल करीन येते, धुना धुताय का गे? ए मस्त वाहता पाणी आहे गे, वाल करीन बाई. आलीस तर आलीस गे आता तू. जास्त टरंग टरंग करूच नको. बापा बापा बापा, काही म्हणणार नाही, बोलणार नाही ना. काय सांग बोलू की नको माझं रोवायला जावायचं आहे. आगे तर मी कधी बोलावलं गेलो गे तुझ्या संग? अरे आताच पाय ठेवलं मी आधी. पाय ठेवलं तर येतच ना गोष्टीच खपाळतात. धुना कमी धुतस. नवरा तर मारते माहित आहे ना. लवकर लवकर करा आणि जावा. आगे तर का झालं का तुझ्या संग गोष्टी केलो तर? मोहल्ल्यातली बाई होता रे घराजवळची म्हणून सांगतोय कोणत्या गोष्टी माता तुला. आलीस तर मोठी उठ तू तिकडं जाऊन धुईन गेली. धुना पण नाही होती. अगं जाणं गे, धुना तिकडं धुना. मला काय सांगतेस तू 2 गोष्टी? मोठी बायको बदमाश आहे बाई. आज जसे 2 कपडे आणते धुवायला ना,
महिनेभर दूधच राहतेस नवऱ्यावर मला सांगतोस का की तू? जॉबाने जातो का गे घरी राहतो का काही म्हणतोस का अगे तर मी नाही जाऊ का कामाला? माहितच आहे कामाला जात असतं नवरा कुठे दाढीला तरी सांगते येते आम्हाला बस का करू न का नाही मा साऱ्या जगाचा टेन्शन माल आहे हा तरी माझा बकरा 28 वर्षाचा ढोर झाला पण अजिबात कोणत्या कामाला नाही जाय याला कोणती लज्जा लागते ना कोणती शरम लागते का मा नाही जमे कोणता काम तर खऱ्या मुऱ्याचा पांटेला तरी टाकावा तोही नाही जम त्या दिवशी म्हणलो त्या बकऱ्याला टाकरे पांटेला एखादा तू खरे घोटन मी चहा ऐक तू न बसा घास तू म्हणलो तरी नाही ऐक आयता खावायला पाहिजे असा मस्त भूषण लागते लोकांच्या पोराकडे पाहायला का तर मस्त कूलर टीव्या घेतात आपल्या घरी न माझा बकरा एक होऊन गेला मा आपल्या पोटासाठी तरी नाही करावं नको देऊ घरी पैसा पण आपल्या पोटासाठी तरी करावा नाही कर मग ह्या मोहल्ल्यातल्या बाया म्हणतात मला ते पोराच्याच माग बोंबलत राहते म्हणते का करू मा पोराच्या माग बोंबलू नको तर का करू कवरीकले ह्या ढोराला पोसू म्हणतो पाय ना कुत्रा टीव्ही पाहताय ना जाणार रे कुत्र्या कामाला दिवसभर ना रातभर टीव्ही पाहते मा त्या टीव्हीला सुख नाही ना काही नाही 28 वर्षाचा हल्ला झाला तरी कवरीकला कुवार राहते का मा साऱ्या तुझ्या मित्राचे लग्न झाले ना बायका पोसत आहेत अन हा बकरा मायला नाही पोसू शकत कधी करते ना कधी नाही का लग्न कामच नाही करत कहाच्या पोरी भेटतील यालई कहाची बोंबलत आव रे मी कहाची बोंबलत आव का दोन गोष्टी बोलू नको का मी तुला नुसतं मित्राच्याच लग्नाला जात जा त्या दग्यावर हुलकम लग्न लावाले स्वतःच लग्न नको करू राय असं सुन जा मी का म्हणत आहो अलकाबाई दुधाच्या 2 बिया असतील तर दे नाही नाही येत माझ्याकडे एकही कोटी ठेवलं ना कोटी नका दिसतच नाही बापा मागच्या वर्षी तेवढा मोठा दुधाचं झाड रोवलीस तर काही एकही बिया नाही ठेवलीस नाही येत बापा माझ्याकडे कायचाच बी तेवढ्यानं झाड लावतेस बगीचा लावतेस तर का 2 बिया नाही काढून ठेवास का बाजारातून घेण्यापेक्षा का झाला 2 बिया दिलीस तर राहतोय नको कुठल्या देऊ मी बाजारातूनच घ्यायला लागते का मा 5-5चा फळही मस्त महाग राहते त्या बियाही आणते तुला मी आताच सांगत आहो झाड रो पण हिंग टाकायचा नाही तुझ्या झाडाला फळं लागतात ना मग आमच्या झाडाला एकही नाही लागत का बोलतेस अलकाबाई आजपर्यंत एवढे झाड रोवलू पण हिंग नाही टाकलू माझ्या झाडाला मला हिंगा बिंगाची जरूरत नाही माझ्या हातालाच मस्त जई आहे मस्त फरतेत माझे फळ तू का सांगतेस गे कांते साऱ्या मोहल्यातल्या बाया बोंबलतात तुझ्या नावानं हिंग टाकते कांती म्हणून फस्त नसेल का हा मोहल्ल्यातल्या बायका मी कहाला झाडाला हिंग टाकायला जाऊ मला का करायचंय मला का विकायला नेवायचं आहे का ते झाड फरवून तेवढे दोन शेंगा लागल्या तरी होतील आम्हाला नवरा बायकोला मी कहाला हिंग टाकायला जाऊ झाडाला नवलाचे ते मग बायाचा हात धुवून माझ्या मागं लागल्या का झाल्या आहेत का बाई तूच तशाच घे कांते आहेस अलका बाई आता एवढ्याही सप्पा गोष्टी तुझ्या जवळ सांगतो मी हिंग टाकलो असतो झाडाला तर तुला सांगलो नसतो का तू हिंग टाक म्हणून मी टाकत आहोत काहाला झाडामध्ये हिंग टाकू मी ना लोकांचं नुकसान करू हिंग टाकल्यावर मलाही माहित आहे लोकांचे झाड नाही होत आपलेच झाड होते म्हणून नाही टाकू मी हिंग असं पाप नाही करू मी